रशिया युक्रेन युद्धामध्ये रशियाची पिछेहाट होते आहे का? कारण पुतिन यांनी पण मान्य केलं आहे, की सध्या रशिया मोठ्या अडचणीमध्ये आहे. याचं उत्तर म्हटलं तर होय आणि नाही असं दोन्ही पण आहे. नंबर 1, लष्करी स्तरावरती रशियाला काही निर्णायक विजय मिळालेला नाही आहे. 2026 मध्ये जे युद्ध चाललेलं आहे, त्यामध्ये त्यांची प्रगती अतिशय संथ आहे आणि युक्रेनच्या प्रति हल्ल्यामुळे रशियाची प्रगती थांबलेली आहे. याचं कारण असं, की युक्रेनने रशियाच्या विरोधामध्ये अतिशय इनोव्हेटिव्ह किंवा अभिनव असे डावपेच युद्धाचे वापरलेले आहेत. उदाहरणार्थ ड्रोनचा वापर करून जे रशियाचे रणगाडे आहेत, ते आता त्या भागामध्ये फारसे प्रगती करू शकत नाही. याच्याशिवाय नौदल नसतानासुद्धा, एअरफोर्स नसतानासुद्धा युक्रेनने रशियाचं एअरफोर्स, जी जगामधल्या नंबर 3च्या दर्जाचं एअरफोर्स आहे, रशियाची प्रचंड मोठी नेव्ही आहे, यांना केवळ ड्रोन्सच्या मदतीने आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने त्यांना बरबाद केलेलं आहे. अर्थातच युक्रेनला मोठ्या प्रमाणामध्ये जे इंटेलिजन्स आहे स्पेस बेस्ड, हे अमेरिकेकडनं मिळतं आहे, युरोपकडनं मिळतं आहे आणि त्यांचं जे तंत्रज्ञान आहे, ते तंत्रज्ञान जो अमेरिकेचा बिलियनर आहे, त्याच्यामुळे त्यांचं तंत्रज्ञान तोडण्यामध्ये अमेरिकेला अजिबात यश असं मिळत नाही. कारण इलॉन मस्कनी जे त्यांना इंटरनेट कव्हर दिलं आहे, ते थांबवण्यामध्ये रशियाला अजिबात यश मिळालेलं नाही आहे. आर्थिक स्तरावरती मात्र रशियावरती फार मोठा परिणाम झाला आहे. युक्रेनला माहिती आहे, की रशियाशी समोरासमोर युद्ध करणं हे अतिशय डिफिकल्ट होणार आहे. कारण रशियाच्या सैन्याची ताकद जास्त आहे. त्यांच्याकडे रणगाडे किंवा शस्त्र, तोफखाना असो, हे खूप जास्त आहे. म्हणून युक्रेनने जी आर्थिक टार्गेट्स आहेत, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत आणि त्याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं टार्गेट आहे, ते म्हणजे रशियाची ऑइल इंडस्ट्री, रशियाच्या रिफायनरीज, रशियाची तेल पुरवठा करणारी जी सिस्टीम आहे ती. तर याच्यामुळे आता 80% रशियन रिफायनरीज आता काम करत नाही आहेत आणि त्याच्यामुळे युक्रेनच्या या हल्ल्यामुळे रशियाचं तेल आता त्याची क्षमता खूपच कमी झालेली आहे आणि रशियाच्या सामान्य माणसावरती या युद्धाचा मोठा परिणाम पडतो आहे आणि इतका परिणाम, की आता रशिया भारताकडून पेट्रोल आणि डिझेल विकत घ्यायला मागतं आहे. कारण त्यांचे स्वतःच्या रिफायनरीज या 80-90% या बंद पडलेल्या आहेत. तर युद्धाची किंमत वाढते आहे, महागाई वाढते आहे, GDPचा रेट जो आहे रशियाचा, तो कमी होतो आहे. त्यांच्या बँकिंग क्षेत्रावरती ताण आहे. त्यांच्याविरुद्ध आर्थिक निर्बंध काही प्रमाणामध्ये आहेत, मग ते युरोपचे असो की अमेरिकेचे असो. तर याच्यामुळे रशियाला एक मोठा सेटबॅक मिळाला आहे, याविषयी काहीही शंका नको. परंतु रशिया पराभूत झालेला नाही. कारण रशिया एक मोठी महासत्ता आहे. त्यांच्याकडे ऊर्जा म्हणजे एनर्जी, म्हणजे कच्चं तेल मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचं संरक्षण उद्योग जो आहे, तो प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन करतो आणि त्यांचं जे नेतृत्व, खास तर पुतिन जे आहेत, हे अतिशय म्हणजे प्रचंड अशी इच्छाशक्ती असलेले एक नेतृत्व आहे आणि ते अतिशय हेकट आहेत आणि ते या युद्धामध्ये कधीही मागे पडणार नाही. तर त्याच्यामुळे रशियाला एक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे होतं आहे, परंतु ते युद्ध मात्र चालूच ठेवतील. थोडक्यात रशिया हरलेलं नाही आहे, परंतु ॲट्रिशन वॉरमध्ये त्यांचं खूप नुकसान होतं आहे. अमेरिका इराण युद्ध पेटलेलं आहे आणि इराण अजूनही प्रतिकाराची क्षमता दाखवतं आहे. याच्यामागे कुठली शक्ती आहे? खरं म्हटलं त्याच्यामागे अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. सर्वात पहिले इराणने एका लंब्या युद्धाकरता पहिल्यापासून तयारी केली होती, ज्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे बंकर बांधले, वेगवेगळ्या ठिकाणी आपली शस्त्र लपवली, आपलं नेतृत्व तयार केलं वगैरे. दुसरं, इराणचं जे नेतृत्व आहे
हे अतिशय उत्कृष्ट आहे. नेतृत्व, मग ते राजकीय स्तरावरती असो की सैन्य म्हणजे आर्मीच्या स्तरावरती असो की इराण रिव्होल्युशनरी गार्डच्या स्तरावरती असो की सायंटिस्टच्या स्तरावरती असो की इतर कुठल्याही स्तरावरती. याच्याशिवाय पुढचा मुद्दा आहे म्हणजे इराणचे लोक. इराणच्या लोकांनी अमेरिकेच्या विरोधात एकी दाखवून ते युद्ध लढतायत. त्याच्यामुळे जेवढं त्यांचं जे फायटिंग स्पिरिट आहे ते तोडण्यामध्ये अमेरिकेला यश मिळालेलं नाही आहे. याच्याशिवाय जो नेक्स्ट मुद्दा आहे ते म्हणजे ज्या पद्धतीचं युद्ध इराणने सुरू केलेलं आहे ते खरोखरच इनोव्हेटिव्ह आहे. म्हणजे अमेरिकेच्या सामर्थ्यासमोर इराण लढू शकणार नाही. एका पारंपरिक युद्धात हे इराणला माहिती होतं, म्हणून त्यांनी एक डिस्पर्स्ड म्हणजेच त्यांनी एक ज्याला म्हणायचं की वेगवेगळ्या ठिकाणनं एकाच वेळेला युद्ध सुरू केलं. म्हणजे त्यांची युद्धाची आघाडी एक नाही आहे, त्यांची युद्धाची शस्त्र ही 30-40 ठिकाणी डिव्हाइड झालेली आहेत. 30-40 वेगवेगळ्या नेतृत्वाखालती लढाई सुरू आहे. म्हणजे थोडक्यात पूर्ण इराणमधून गनिमी काव्याच्या पद्धतीने इराण अमेरिकेशी लढतं आहे. त्याच्यामुळे नेमकं कुठल्या भागावरती लक्ष द्यायचं हे अमेरिकेला कळत नाही. याच्याशिवाय अनेक अतिशय इनोव्हेटिव्ह असे युद्धाचे डावपेच इराणने वापरलेले आहेत. सर्वात मोठा जो आहे तो म्हणजे त्यांना लक्षात माहिती आहे की होर्मुझमधून गल्फ ऑफ होर्मुझमधून 20% तेल हे तिथं निर्यात केलं जातं. ती जर बंद केली तर जगाच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम होईल, ज्याच्यामुळे सगळं जग अमेरिकेच्या विरोधात जाईल. आणि नेमकं तेच झालेलं आहे. त्यांना जगाचा तेलाचा आणि गॅसचा सप्लाय कमी करण्यामध्ये, थांबवण्यामध्ये, बंद करण्यामध्ये मोठं यश मिळालेलं आहे. म्हणजे अमेरिका निघालं इराणचे न्यूक्लिअर वेपन्स किंवा अणुबॉम्ब बर्बाद करण्याकरता, परंतु अणुबॉम्ब हे काही वापरण्यासारखं शस्त्र नाही आहे. इराणनी उपयोग केला होर्मुझ नावाच्या शस्त्राचा की ज्याच्यामुळे सगळ्या जगाला त्यांनी वेठीला धरलेलं आहे. याच्याशिवाय त्यांनी काही अतिशय नवीन शस्त्रांचा वापर केला. ते म्हणजे एक तर आहे क्षेपणास्त्र आणि दुसरे आहे ड्रोन्स. इराणकडे नौदल नाही, परंतु त्यांनी छोट्या बोटींचा वापर करून, माइन्सचा वापर करून, समुद्रामधल्या वेगवेगळ्या डावपेचाचा वापर करून अमेरिकेच्या नेव्हीचा पराभव केला. अमेरिकेचं जे एअरफोर्स आहे त्याचा पराभव करण्यात आला क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्सच्या मदतीने. याच्याशिवाय अमेरिकेची जी अतिशय प्रचंड मोठी ताकद आहे त्याचा इफेक्ट कमी करण्यामध्ये त्यांनी आपली सगळे लोक, शस्त्र, दारुगोळा आणि इतर गोष्टी सगळ्या इराणमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्या आहेत. तर त्याच्यामुळे आणि या सगळ्यांमध्ये इराणला अजून 2 मोठ्या राष्ट्रांची मदत होते आहे. एक तर चीन प्रचंड प्रमाणामध्ये तंत्रज्ञान, शस्त्र पुरवठा हा इराणला करतो आहे आणि दुसरं आहे रशिया. तर हे रशियासुद्धा त्यांना खूप मदत करतो आहे, कारण त्यांना अमेरिकेला इथे अडकवून ठेवायचं आहे. युद्ध वाढत असताना युरोप आणि मध्यस्थ करणारी राष्ट्रे कमकुवत वाटतात आहे का? त्यांची भूमिका कमकुवत वाटते आहे का? खरं म्हटलं ते या युद्धामध्ये कुठल्याही बाकीच्या देशांना त्याच्यामध्ये सामील होण्याची किंवा इन्व्हॉल्व होण्याची इच्छा नाही. प्रत्येक राष्ट्र हे आपलं राष्ट्रहित हे जे आहे ते सांभाळतो आहे. उदाहरणार्थ युरोपला अमेरिकेला नाराज पण करायचं नाही आहे, त्यांना इराणला मदत करायची पण इच्छा नाही आहे, कारण युरोप अजूनसुद्धा अमेरिकेवरती त्यांची जी सुरक्षा छत्री आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. याच्याशिवाय युरोपमध्ये फ्रान्स, इटाली, जर्मन जी राष्ट्र आहेत किंवा जे ईस्ट युरोपियन कंट्रीज आहेत, प्रत्येकाची धोरणं वेगवेगळी आहेत आणि जी 34-35 राष्ट्र आहे या सगळ्यांचं एकत्र मिळून असं धोरण नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आर्थिक मर्यादा आणि ऊर्जा सुरक्षा. युक्रेन युद्धामुळे सध्या युरोप आधीच आर्थिक दबावाखालती आहे आणि त्याच्यामुळे नवीन संघर्ष म्हणजे इराण अमेरिका युद्धामध्ये त्यांना
अडकायची अजिबात इच्छा नाही. ब युरोपच्या शिवाय जे इतर मध्यस्थ करणारी राष्ट्र आहे, ती म्हणजे म्हणजे जी आखाती देश आहेत, कतार आहे, ओमान आहे, तुर्की आहेत, हे संवादाचं एक माध्यम बनू शकतात. त्यांच्याकडे काही प्रमाणामध्ये इराण किंवा अमेरिकेवरती दबाव टाकण्याची ताकद आहे, परंतु ते याच्यात जास्त इन्व्हॉल्व व्हायला मागत नाही आहे. त्यांना या युद्धापासून वेगळंच राहायचं आहे आणि केवळ आपला आर्थिक विकास हा साधायचा आहे. फार तर ही राष्ट्र काही प्रमाणामध्ये इराणला किंवा किंवा अमेरिकेला मदत करू शकतील, परंतु युद्धात सामील होणार नाही आणि जास्त सिरियसली हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाही. त्याच्यामुळे तसं म्हटलं तर युरोप हा कमकुवत नाही आहे, परंतु ते स्ट्रॅटेजिक मदत द्यायच्या ऐवजी एक ते सपोर्टिंग भूमिका अशी अदा करता आहेत. म्हणजे जास्त मध्यस्थ न पडता केवळ डिप्लोमसी म्हणजे मुत्सद्देगिरीचा वापर करून दाखवायचं आहे की आपण युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु जमिनीवरती फारशी काहीही कारवाई करायची नाही. तर यामुळे हे युद्ध काही थांबायला तयार नाही. रशिया युक्रेन युद्धामध्ये रशियाची पिछेहाट होते आहे का? कारण पुतिन यांनी पण मान्य केलं आहे की सध्या रशिया मोठ्या अडचणीमध्ये आहे. याचं उत्तर म्हटलं तर होय आणि नाही असं दोन्ही पण आहे. नंबर एक, लष्करी स्तरावरती रशियाला काही निर्णायक विजय मिळालेला नाही आहे. 2026मध्ये जे युद्ध चाललेलं आहे त्यामध्ये त्यांची प्रगती अतिशय संथ आहे आणि युक्रेनच्या प्रति हल्ल्यामुळे रशियाची प्रगती थांबलेली आहे. याचं कारण असं की युक्रेनने रशियाच्या विरोधामध्ये अतिशय इनोव्हेटिव्ह किंवा अभिनव असे डावपेच युद्धाचे वापरलेले आहेत. उदाहरणार्थ ड्रोनचा वापर करून जे रशियाचे रणगाडे आहेत ते आता त्या भागामध्ये फारसे प्रगती करू शकत नाही. याच्याशिवाय नौदल नसतानासुद्धा, एअरफोर्स नसतानासुद्धा युक्रेनने रशियाचं एअरफोर्स जे जगामधल्या नंबर 3च्या दर्जाचं एअरफोर्स आहे, रशियाची प्रचंड मोठी नेव्ही आहे, यांना केवळ ड्रोन्सच्या मदतीने आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने त्यांना बरबाद केलेलं आहे. अर्थातच युक्रेनला मोठ्या प्रमाणामध्ये जे इंटेलिजन्स आहे स्पेस बेस्ड हे अमेरिकेकडनं मिळतं आहे, युरोपकडनं मिळतं आहे आणि त्यांचं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान जो अमेरिकेचा बिलियनर आहे त्याच्यामुळे त्यांचं तंत्रज्ञान तोडण्यामध्ये अमेरिकेला अजिबात यश असं मिळत नाही. कारण इलॉन मस्कनी जे त्यांना इंटरनेट कव्हर दिलं आहे ते थांबवण्यामध्ये रशियाला अजिबात यश मिळालेलं नाही आहे. आर्थिक स्तरावरती मात्र रशियावरती फार मोठा परिणाम झाला आहे. युक्रेनला माहिती आहे की रशियाशी समोरासमोर युद्ध करणं हे अतिशय डिफिकल्ट होणार आहे, कारण रशियाच्या सैन्याची ताकद जास्त आहे. त्यांच्याकडे रणगाडे किंवा शस्त्र, तोफखाना असो हे खूप जास्त आहे. म्हणून युक्रेनने जी आर्थिक टार्गेट्स आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत आणि त्याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं टार्गेट आहे ते म्हणजे रशियाची ऑइल इंडस्ट्री, रशियाच्या रिफायनरीज, रशियाची तेल पुरवठा करणारी जी सिस्टीम आहे ती. तर याच्यामुळे आता 80% रशियन रिफायनरीज आता काम करत नाही आहेत आणि त्याच्यामुळे युक्रेनच्या या हल्ल्यामुळे रशियाचं तेल आता त्याची क्षमता खूपच कमी झालेली आहे आणि रशियाच्या सामान्य माणसावरती या युद्धाचा मोठा परिणाम पडतो आहे. आणि इतका परिणाम की आता रशिया भारताकडून पेट्रोल आणि डिझेल विकत घ्यायला मागतं आहे, कारण त्यांचे स्वतःच्या रिफायनरीज या 80-90% या बंद पडलेल्या आहेत. तर युद्धाची किंमत वाढते आहे, महागाई वाढते आहे, GDPचा रेट जो आहे रशियाचा तो कमी होतो आहे, त्यांच्या बँकिंग क्षेत्रावरती ताण आहे, त्यांच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध काही प्रमाणामध्ये आहेत, मग ते युरोपचे असो की अमेरिकेचे असो. तर याच्यामुळे रशियाला एक
मोठा सेटबॅक मिळाला आहे याविषयी काहीही शंका नको. परंतु रशिया पराभूत झालेला नाही, कारण रशिया एक मोठी महासत्ता आहे. त्यांच्याकडे ऊर्जा म्हणजे एनर्जी म्हणजे कच्चं तेल मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचं संरक्षण उद्योग जो आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन करतो आणि त्यांचं जे नेतृत्व खास तर पुटिन जे आहेत हे अतिशय अ, म्हणजे प्रचंड अशी इच्छाशक्ती असलेले एक नेतृत्व आहे आणि ते अतिशय हेकट आहेत आणि ते या युद्धामध्ये कधीही मागे पडणार नाही. तर त्याच्यामुळे रशियाला एक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे होतं आहे, परंतु ते युद्ध मात्र चालूच ठेवतील. थोडक्यात रशिया हारलेलं नाही आहे, परंतु ॲट्रिशन वॉरमध्ये त्यांचं खूप नुकसान होतं आहे. युक्रेन अधिक आक्रमक होतो आहे का? यामागे कोणाचा हात आहे? भविष्यामध्ये रशियाच्या विरुद्ध आक्रमक कारवाई केली जाईल का? ही आक्रमक कारवाई करण्यामध्ये कोणाचा हात? युरोपचा की अमेरिकेचा की युक्रेनचा? तसं म्हटलं तर याच्यामागे अनेक कारणं आहेत. युक्रेनचं कौतुक कशाकरता करायला पाहिजे की जे झेलेन्स्की त्यांचे जे नेतृत्व आहे त्यांनी मोठं अतिशय म्हणजे चांगलं नेतृत्व त्यांनी युक्रेनला देण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. दुसरं आहे युक्रेनचे प्रत्येक नागरिक या युद्धामध्ये भाग घेत आहेत, तर त्याच्यामुळे युक्रेनची ताकद वाढलेली आहे आणि इतकं नुकसान होऊनसुद्धा युक्रेनचे सैनिक लढायला तयार आहेत. मात्र रशियाचे जे सैनिक आहेत ते लढण्याकरता तयार नाहीत आणि रशियाला भाडोत्री सैनिक अनेक वेळा आणावे लागत आहेत. मग ते युरोपमधले असो की मध्य पूर्वेतले असो. एवढंच की त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या जेलमध्ये असलेले जे 8-9 लाख कैदी होते त्यांना पण त्यांनी युद्धात सामील होण्यात भाग पाडलेला आहे की जर तुम्ही युद्धात भाग घेतला तर तुम्हाला आम्ही जेलमधनं कायमचं सोडून देऊ वगैरे. तर याच्यामध्ये थोडक्यात युक्रेनच्या लोकांचं जे फायटिंग स्पिरिट आहे, लढण्याची क्षमता आहे, याचं कौतुक करायला पाहिजे. याच्याशिवाय अमेरिका मोठ्या प्रमाणामध्ये युक्रेनला गुप्तहेर माहिती देतं आहे, उपग्रहाची माहिती देतं आहे, प्रशिक्षण आणि शस्त्र पुरवठा करते आहे. तर याच्यामुळे युक्रेनची क्षमता जी आहे ती अर्थातच वाढलेली आहे. जोपर्यंत युरोप आहे, युरोपची जी मोठी राष्ट्र आहेत, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, ब्रिटन आहे, इटाली आहे, हे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत करत आहेत युक्रेनला, हवाई संरक्षण पुरवत आहेत, लष्करी उपकरणं आणि दारुगोळा पुरवठा आहेत. या सगळ्या प्रकारची मदत जी आहे ती युक्रेनला युरोपकडनं केली जाते आहे. आणि एवढंच नव्हे तर यामध्ये युक्रेननी स्वतःची एक अतिशय प्रचंड अशी मोठी स्वदेशी क्षमता तयार केली आहे. म्हणजे युक्रेनने आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक ड्रोन उद्योग तयार केला आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये ड्रोन तयार केले जातात आणि आज असं म्हणता येईल की युक्रेन ही ड्रोनची एक महाशक्ती बनलेली आहे, ज्याच्या मदतीने ते रशियाची ऑइल इंडस्ट्री, रशियाचे तेल शुद्ध करणारे प्रकल्प आणि लष्करी आणि पायाभूत सुविधांवरती ते मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले हे करत आहेत. याचाच अर्थ युक्रेन हे जे लढतं आहे याचं कारण अमेरिकेची मदत, याचं कारण युरोपकडनं मिळणारं पाठबळ, याचं कारण झेलेन्स्की यांचं नेतृत्व, याचं कारण युक्रेनमधल्या लोकांचं फायटिंग स्पिरिट, याचं कारण त्यांनी या युद्धात वापरलेले अतिशय इनोव्हेटिव्ह असे डावपेच. या सगळ्यांच्या मिश्रणामुळे युक्रेनने बलाढ्य रशियाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्युत्तर हे दिलेलं आहे आणि ते देत राहत आहेत. एकीकडे रशिया कमकुवत होतो आहे, दुसरीकडे इराण पण किती दिवस टिकेल हे काही सांगता येत नाही आहे. हे दोन्ही देश भारताचे मोठे तेल पुरवठा करणारे देश आहेत, मित्र आहेत. तर यामुळे या दोन्ही युद्धाचा भारतावरती काय परिणाम होतो आहे? खरं म्हटलं तर या दोन्ही युद्धाचा भारतावरती नक्कीच परिणाम होणार आहे, कारण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये इराणकडून पण तेल मिळत होतं आणि रशियाकडनं पण तेल मिळत होतं आणि आपलं इतर राष्ट्र जी आखाती देशातली आहे त्यांचंसुद्धा तेल हे जे होर्मुझची जी स्ट्रेट आहे त्याच्यामधून येत होतं आणि आपला 50% गॅस हा इथनं येत होता. परंतु भारताने या सगळ्याची मोठ्या प्रमाणात
तयारी केली होती. त्यांनी आपले तेलाचे साठे मोठे साठवून ठेवले होते. 70 दिवसाचे तेलाचे साठे आपल्याकडे आहेत. याच्याशिवाय आपण आज पहिले 7-8 देशांकडनं तेल खरेदी करत होतो, कच्चं तेल म्हणजे. तर आता आपण जवळजवळ 40 राष्ट्रांकडनं तेल खरेदी करतो. तर त्याच्यामुळे एक जर पुरवठा बंद पडला तर दुसरा, दुसरा पडला तर तिसरा, तिसरा पडला तर चौथा. म्हणजे आपण आपलं जे तेल, कच्चं तेल विकत घ्यायचे जे वेगवेगळे सोर्सेस आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. आणि आपण खरं म्हटलं तर या दोन्ही युद्धाचा म्हणजे जे संकट आहे, त्याचा एका संधीमध्ये आपण रूपांतर हे केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, की आता आपण रशियाकडनं युक्रेन-रशिया वॉर ज्यावेळेला सुरू झालं, आपण रशियाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये कच्चं तेल विकत घेतलं. ते रिफाईन केलं आणि ते विकलं आपण युरोपला. आणि युरोप आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. म्हणजे रशियाचं तेल स्वच्छ करून आपण युरोपला विकतो आहे. आणि आता तर एवढी आपण म्हणजे मोठी उपलब्धी हासिल केली आहे, की आता रशियाचं कच्चं तेल भारतात रिफाईन करून आपण रशियालाच विकतो आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला आर्थिकदृष्ट्या प्रचंड असा फायदा हा होतो आहे. याच्याशिवाय जोपर्यंत प्रश्न आहे इराणचा, इराणमुळे होर्मुझची समुद्रधुनी कशी संकटात आहे, याच्याविषयी आपण खूप बोललेलो आहे. तर याच्यामध्ये आपण अनेक इतर उपाययोजना केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटीचा वापर हा वाढवतो आहे. आपण आता सूर्यप्रकाशाचा वापर, अणुशक्ती, म्हणजे आपण अनेक शॉर्ट टर्म उपाय केलेले आहेत. आपण मिडल टर्म उपाय केलेले आहेत. आपण लाँग टर्म उपाय करतो आहे. ज्याच्यामुळे केवळ आपण तेलावरती अवलंबून राहणार नाही आणि आपल्याकडे वाहन व्यवसाय चालवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची इतर तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी याचा आपण हा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करतो आहे. आणि याच्याशिवाय आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अनेक प्रकारची शस्त्र जी आहेत ती रशियाकडनं मिळत होती. ती म्हणजे S-400 सारखी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे. सुखोईसारखी विमानं आहेत. T-90 सारखे रणगाडे आहेत आणि विविध प्रकारच्या क्षेपणास्त्र प्रणाली आहेत. आता आपण मेक इन इंडिया खालती, आत्मनिर्भर भारताखालती बहुतेक सगळ्या ज्या प्रणाली आहेत या भारतामध्येच बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि युक्रेन-रशिया युद्ध असो की इस्रायल-अमेरिका आणि इराण युद्ध, याच्यामध्ये ड्रोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. तर आता आपण त्या युद्धापासून शिकून भारतामध्ये काउंटर ड्रोन सिस्टीम, म्हणजे ड्रोनच्या विरोधात शस्त्र ही तयार करतो आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती आधारित आपली संरक्षण व्यवस्था तयार होते आहे. स्वदेशी ड्रोन वाढता आहेत. आपले जी ऊर्जा आणि पायाभूत सुविधा आहेत त्याचं रक्षण हे चांगल्या प्रकारचं आपण करतो आहे. आणि आत्ता या क्षणी आपले रशियाशी पण चांगले सामरिक संबंध आहे, इराणशी पण चांगले संबंध आहे, अमेरिकेशी आणि क्वाड देशांशी पण चांगले संबंध आहेत. म्हणजे थोडक्यात आपण वेगवेगळ्या देशांशी मैत्री ठेवून आपल्यासमोर असलेल्या संकटाचा अतिशय उत्कृष्टपणे सामना केला आहे.